ठीक आहे, आता जयंत आसगावकर बोला. सभापती महोदय, शालेय शिक्षण विभागाच्या बाब क्रमांक 43 पृष्ठ क्रमांक 30 सभापती महोदय, बजेट या ठिकाणी सादर केलं गेलं, परंतु शिक्षण विभागाचे बजेट पाहता दुर्दैवानं आमच्या विद्यार्थी आणि शिक्षक बांधवाकरता त्याच्यामध्ये फारशी तरतूद दिसत नाही. कारण शालार्थ आयडी साठी ज्यांचे वेतन थकले आहे त्यांच्या वेतनाची तरतूद, त्याचबरोबर मेडिकल बिल असेल, थकीत वेतन असेल, टप्पा अनुदान जो वाढणार आहे त्याची तरतूद आणि त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम आणि पेन्शन पगार यासाठी त्या ठिकाणी तरतूद दिसत नाही आहे. तर ती तरतूद व्हावी ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्यामध्ये बांधकाम आणि समग्र शिक्षा अभियानाकरता तरतूद जी करण्यात आलेली आहे ती तरतूद वाढवून त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांच्या वर्ग खोल्या बांधण्यासाठी सुद्धा तरतूद त्या ठिकाणी व्हावी. बाब क्रमांक 44 पृष्ठ क्रमांक 31 शाळा न्यायाधिकरणाच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली. परंतु दुर्दैवानं जर बघितलं तर बऱ्याचशा विभागामध्ये शालेय न्यायाधिकरणच्या ज्या इमारती आहेत त्या अगदी अपुऱ्या आहेत, फारशा व्यवस्था नसणाऱ्या आहेत आणि या इमारतीकरता सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद व्हावी. नगर विकास विभागामध्ये बाब क्रमांक 45 पृष्ठ क्रमांक 32 या नगर विकास विभागामध्ये सुद्धा जर बघितलं तर महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शिक्षकांचे पगार या ठिकाणी 50% शासनाकडून होतात आणि 50% महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्याकडून होत असतो. परंतु त्या ठिकाणी बऱ्याच वेळा 50%च पगार सुरुवातीला हातात पडतात, बाकीचे वेळेत पडत नाहीत. त्यामुळे या शिक्षकांच्या पगाराची त्याचबरोबर मेडिकल बिलाची सुद्धा तरतूद या ठिकाणी होणं गरजेचं आहे, ती व्हावी. वित्त विभागामध्ये बाब क्रमांक 53 पृष्ठ क्रमांक 37 त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अशा तक्रारी येत आहेत वित्त विभागामध्ये की निवृत्ती वेतन वेळेत मिळत नाही. त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी सेवानिवृत्त झाल्यानंतर हातात पडत नाही, 6-6 महिने 1-1 वर्ष वाट पाहावं लागतंय. कारण त्या ठिकाणी उत्तर दिलं जाते की बजेटची तरतूद नाही, बजेट संपलेलं आहे, त्यामुळे त्याची योग्य अशी तरतूद त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्राम विकास विभागामध्ये जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षकांचे पगार या ठिकाणी या ग्रामविकास विभागामार्फत केले जातात आणि हे होत असताना त्या ठिकाणी 7व्या वेतनातल्या थकीत हप्त्यांचं देणं असेल म्हणजे जे हप्ते आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत बजेटची तरतूद नसल्यामुळं. त्याचबरोबर त्यांच्या पगार सुद्धा बऱ्याच वेळा प्रत्येक महिन्याला तरतूद जी व्हायला पाहिजे ती होत नाही, यासाठी ती तरतूद सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये बाब क्रमांक 115 पृष्ठ क्रमांक 93 याच्यामध्ये मेडिकल कॉलेजवर जे कंत्राटी प्राध्यापक आहेत त्यांचं जर मानधन बघितलं तर 6-6 महिने आणि 8-8 महिने होत नाही आणि हे खरं म्हणजे त्या ठिकाणी चुकीचं आहे. अशामुळेच मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकांची वानवा भासते आहे, कारण त्या ठिकाणी 6-6 आणि 8-8 महिने त्यांनी वेतनासाठी वाट पाहायची. त्यामुळे यांच्या वेतनासाठी सुद्धा त्या ठिकाणी तरतूद व्हावी. आणि या बाब कुठली घेतली तुम्ही? बाब क्रमांक 115 पृष्ठ क्रमांक 93. तर या बाबीची तरतूद याच्यामध्ये शासनाकडून व्हावी हीच या ठिकाणी मी निवेदन करतो. धन्यवाद.